नमस्कार मंडळी, तुमचे खूप खूप स्वागत आहे तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्ही आपला आजचा थंबनेल तर बघितलंच असेल. आज आपण पिकलेले आंबे सोऱ्यामध्ये घालून एक भन्नाट रेसिपी तयार करणार आहोत. आणि ही रेसिपी तुम्ही एकदा ट्राय केलीत ना की तुम्हाला पुन्हा पुन्हा खायची इच्छा नक्कीच होईल. चला तर थेट रेसिपीकडे वळूया. सध्या आंब्यांचा सीझन चालू झालेला आहे, तर आपण हे 2 हापूसचे आंबे घेतलेले आहेत. त्याची संपूर्णपणे सालं आपल्याला काढून घ्यायची आहेत. तोपर्यंत तुम्ही सांगा, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही? जर सबस्क्राईब केलं असेल तर ठीकच आहे, आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. आणि तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका, म्हणजे असेच साधे सोपे खमंग आणि चविष्ट रेसिपी तुम्हाला नेहमी बघायला भेटतील. तर या ठिकाणी बोलता बोलता आपल्या दोन्ही आंब्यांची सालं काढून झालेली आहेत. आता या आंब्यांच्या आपल्याला फोडी करून घ्यायच्या आहेत. तर आपण या आंब्यांच्या बारीक अशा फोडी करून घेऊया. कापून घेतलेल्या फोडी आपल्याला मिक्सरमधून बारीक अशी त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर आपण सगळ्या फोडी या मिक्सरमध्ये घालून घेऊया आणि आंब्याची प्युरी करून घेऊया. आंबा तर गोडच असतो, पण आपण त्यामध्ये एक अर्धा कप एवढा गूळसुद्धा घालून घेऊया, म्हणजे आपण तयार करणाऱ्या रेसिपीला अजून छान चव येईल. तर इथे गूळ आणि आंब्याची मस्तपैकी स्मूथ अशी प्युरी तयार झालेली आहे. आता आपल्याला कढईमध्ये 2 चमचे एवढं तूप घालून घ्यायचं आहे आणि आपण तयार करून घेतलेली जी आंब्याची पेस्ट आहे, म्हणजे प्युरी आहे, ती आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायची आहे. आंब्याची प्युरी सगळी त्यामध्ये टाकल्यानंतर मिक्सरला लागलेला जो गर आहे त्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. सध्या मी अर्धा कप एवढं पाणी घेतले, त्यातलं थोडंच पाणी मी या ठिकाणी घातलं आहे आणि उरलेलं अर्ध्या कपातलं पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये म्हणजे वरच्या झाकणामध्ये घालून घ्यायचं आहे आणि ते सुद्धा पाणी आपल्याला ह्यामध्ये संपूर्णपणे घालून घ्यायचं आहे. आतापर्यंत आपण अर्धा कप एवढं पाणी ह्यामध्ये घालून घेतलेलं आहे. आता आपल्याला हा आंब्याचा जो गर आहे तो आपल्याला व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आहे. अजून अर्ध्या कपातलं अर्ध पाणी म्हणजे एकूण पाऊण कप एवढं पाणी आपण इथे वापरलेलं आहे, ते सुद्धा आपण यामध्ये घालून घेऊया. म्हणजे या ठिकाणी आपण एकूण पाऊण कप एवढा पाण्याचा उपयोग केलेला आहे. यामध्ये आपण अर्धा चमचा एवढी वेलची पूड घालून घेऊया आणि संपूर्ण मिश्रण पुन्हा एकदा ढवळून घेऊया. आता या आंब्याच्या गराला छान उकळी येईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे त्यातला सगळा कच्चेपणा आहे तो निघून जाईल. तुम्हाला या ठिकाणी नक्कीच उत्सुकता लागली असेल की आज आपण येथे काय बनवत आहोत. लवकरच बघून घेऊया. आंब्याचा गर शिजतोय तोपर्यंत मी साईड बाय साईड एक नारळ आहे तो फोडून घेणार आहे. नारळ फोडून घेतलेलं जे पाणी आहे ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे, तर ते सुद्धा आपण बाजूला ठेवून देऊया. आता हा नारळ आपल्याला किसून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी आपल्या आंब्याच्या गराला छान अशी उकळ आलेली आहे. याला छान उकळ आल्यानंतर अजून 1 ते 2 मिनिटं आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आता आपल्या आंब्याच्या गराला छान अशी उकळ आलेली आहे. आता या ठिकाणी मी पहिले 1 कप एवढं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यानंतर अर्धा कप एवढं तांदळाचं पीठ घेतलं आहे, पण त्यातलं सगळंच पीठ काही मी यामध्ये घातलेलं नाही, म्हणजे एकूण 1.25 कप एवढं तांदळाचं पीठ मी यामध्ये घातलेलं आहे. आता हे मिश्रण आपल्याला सगळं व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे, म्हणजे आंब्याचा गर आणि तांदळाचं पीठ सगळं व्यवस्थित एकत्रित एकजीव होईल इथपर्यंत आपल्याला छान असं मिसळून घ्यायचं आहे. एवढी सगळी तयारी बघितल्यानंतर नक्कीच तुम्ही अंदाज लावला असेल की आज आपण येथे काय करणार आहोत ते. तर आज आपण येथे आंब्याचे शिरवाळे तयार करणार आहोत. हे मिश्रण संपूर्णपणे मिक्स झाल्यानंतर आपल्याला यावर एक 5 ते 10 मिनिटं व्यवस्थित असं झाकण ठेवून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपलं नारळसुद्धा किसून झालेलं आहे. किसलेलं नारळ आपण बाजूला ठेवून देऊया आणि तोपर्यंत आपण जे पीठ उकळ घेतलेली ते छान असं आपल्याला मळून घ्यायचं आहे. उकळ घेतलेलं पीठ आपण परातीमध्ये काढून घेऊया आणि हे पीठ थोडंसं गरमच असताना आपल्याला मळून घ्यायचं आहे. पीठ मळताना जर हाताला चटका लागत असेल तर पावभाजीचा स्मॅशर किंवा पेला किंवा वाटी घेऊन पहिले पीठ फोडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हाताच्या सहाय्याने व्यवस्थित असं पीठ मळून घ्यायचं आहे. त्यामुळे आपल्या हाताला चटकासुद्धा लागणार नाही आणि पीठसुद्धा व्यवस्थित मळलं जाईल. जर बघायला गेलं तर सहसा असंच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि जर थोडंसं पाणी लागलं तर फक्त एखाद दुसरा पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि त्यानंतर हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपलं पीठ एकदम परफेक्ट असं मळलं गेलेलं आहे. फक्त एकाच वेळा मी इथे पाण्याचा हात घेतलेला आहे आणि पीठ व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे. पीठ व्यवस्थित मळून घेतल्यानंतर आपल्याला 10 मिनिटं बाजूला ठेवायचं आहे आणि आपण जो किसून घेतलेला नारळ आहे त्याचं आपल्याला या ठिकाणी दूध काढून घ्यायचं आहे. किसून घेतलेलं जे खोबरं आहे ते आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया. तर या ठिकाणी अर्ध खोबरं मी घालून घेतलेलं आहे आणि जे आपण नारळ फोडलेलं पाणी होतं ते पहिले ह्यामध्ये घालून घेतलेलं आहे. आता हे खोबरं आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे आणि खोबऱ्याचं दूध काढण्यासाठी मी इथे एक बाउल ठेवलेला आहे आणि वरती एक स्वच्छ सुती कपडा ठेवून घेतला आहे
आणि बारीक केलेलं जे मिश्रण आहे ते या कपड्यावर घालून घेतलेलं आहे. पुन्हा दुसऱ्या वेळेचं सुद्धा खोबरं आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि अर्धा कप एवढं पाणी घालून घ्यायचं आहे आणि मिक्सरमधून फिरवून घेतलेलं जे खोबरं आहे ते आपल्याला या सुती कपड्यावर काढून घ्यायचं आहे. दोन्ही वेळेचं जे मिक्सरमधून फिरवून घेतलेलं खोबरं आहे ते आपण या सुती कपड्यावर घातलेलं आहे. आता हा कपडा आवळून घ्यायचा आहे आणि याचं संपूर्णपणे दूध आपल्याला ह्या बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. जेवढं व्यवस्थित पिळता येईल तेवढं आपल्याला हे व्यवस्थित असं पिळून घ्यायचं आहे. पहिल्या वेळेचं जे खोबऱ्याचं दूध आहे ते संपूर्णपणे आपल्याला या कापडातून पिळून घ्यायचं आहे. आता त्यानंतर ह्यामध्ये जो उरलेला चोथा आहे तो पुन्हा आपल्याला या मिक्सरमध्ये घालून घ्यायचा आहे आणि पुन्हा अर्धा कप एवढं पाणी ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. आणि मिक्सरमधून फिरवून घेतलेलं जे खोबरं आहे ते या कपड्यावर घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला संपूर्णपणे या खोबऱ्याचं दूध ह्या बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे, म्हणजेच पिळून घ्यायचं आहे. या ठिकाणी फक्त आपल्याला एकदाच हे खोबरं मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी 100 ग्रॅम एवढं गूळ घालून घेतलं आहे आणि तसेच अर्धा चमचा एवढी वेलची पावडर घालून घेतलेली आहे. आता हे संपूर्णपणे गूळ यामध्ये विरघळवून घ्यायचं आहे. तर थोडा वेळ आपण हे व्यवस्थित असं ढवळून घेऊया आणि नंतर 5 मिनिटासाठी असंच बाजूला ठेवून देऊया. तोपर्यंत आपल्याला आंब्यांची शिरवाळ्याची तयारी करायची आहे. त्यासाठी गॅसवर पातेले ठेवून घ्यायचे आहे, त्यामध्ये एक आमसूल घालायचं आहे, त्यावर चाळण ठेवून आपल्याला वाफ काढून घ्यायची, यासाठी झाकण ठेवून घ्यायचं आहे. त्या ठिकाणी पीठ ठेवून 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत. आता पुन्हा आपल्याला हे व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यावर थोडं तूप घालून पुन्हा एकदा व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. तूप घातल्यामुळे आपला जो पिठाचा गोळा आहे तो एकदम छान असा स्मूथ तयार होईल, यासाठी आपण त्यावर थोडंसं तूप घालून घेतलेलं आहे. पीठ व्यवस्थित मळून झाल्यानंतर आपल्याला याचे 2 गोळे करून घ्यायचे आहेत आणि हा गोळा व्यवस्थित असा आपल्याला मळून घ्यायचा आहे. पिठाचा गोळा आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर साच्याला म्हणजे सोऱ्याला सगळीकडून व्यवस्थित असं तूप लावून घ्यायचं आहे. म्हणजे काय आहे, आपण जे त्यामध्ये पीठ घालणार आहोत ते सोऱ्याला अजिबात चिटकणार नाही. तसेच चकतीला सुद्धा तूप लावून घ्यायचं आहे आणि आता तयार करून घेतलेला जो गोळा आहे तो आपल्याला ह्या सोऱ्यामध्ये म्हणजे साच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. साचा व्यवस्थित भरेल याप्रमाणे आपण ह्यामध्ये पीठ घालून घेऊया आणि साचा व्यवस्थित असा लावून घेऊया. साच्याच्या खालच्या भागाला पण आपण तूप व्यवस्थित लावून घेऊया. आता या ठिकाणी आपल्याला साचा व्यवस्थित असा बंद करून घ्यायचा आहे. साचा घट्ट लागल्यानंतर या ठिकाणी मी केळीच्या पाने छोटी छोटी कापून घेतलेली, त्यावर आपल्याला हे आंब्याचे शिरवाळे पाडून घ्यायचे आहेत. तर तुम्हाला जेवढं पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही यावर शिरवाळे घातले तरी चालणार आहे. एकदम कमी सुद्धा घालू शकता किंवा एकदम जास्त सुद्धा घालू शकता. मी घेतलेला साचा हा पातळ असल्यामुळे मी येथे 2 ते 3 वेळा ह्याचे शिरवाळ्याचे फेरे यावर घातलेले आहेत. तर अशाच प्रकारे आपण सगळे शिरवाळे ह्या केळीच्या पानांवर घालून घेऊया, म्हणजेच पाडून घेऊया. शिरवाळे केळीच्या पाण्यावर घातल्यानंतर आपण गॅसवर ठेवून घेतलेला जो टोप आहे त्याला छान अशी वाफ आलेली आहे. आता आपण केळीच्या पानावर जे शिरवाळे घालून घेतलेले आहेत ते या चाळणीवर आपल्याला एक एक करून व्यवस्थित असे ठेवून घ्यायचे आहेत. सगळे शिरवाळीचे जे केळीची पानं आहेत आपण यामध्ये व्यवस्थित अशी ठेवून घेऊया. तर एकूण 5 पानं मी यामध्ये ठेवून घेतलेली आहेत. आता या ठिकाणी आपल्याला या शिरवाळ्यांना एक 10 ते 15 मिनिटं छान अशी वाफ द्यायची आहे. एक 15 मिनिटानंतर आपले आंब्याचे जे शिरवाळे आहेत ते एकदम छान शिजलेले आहेत. चला तर आपण आपली डिश मस्तपैकी सर्व करून घेऊया. आपण ते 5 ते 10 मिनिटांसाठी ठेवलेलं दूध आहे त्यातलं गूळसुद्धा एकदम व्यवस्थित असं विरघळलेलं आहे. एका स्टीलच्या डिशमध्ये केळीचं पान ठेवून द्यायचं आहे आणि आपण तयार करून घेतलेले जे शिरवाळे आहेत आंब्याचे ते यामध्ये ठेवून घ्यायचे. तुम्ही इथे बघू शकता एकदम शिरवाळे आपले छान असे तयार झालेले आहेत. तर या ठिकाणी 2 शिरवाळे आपण या केळीच्या पानावर ठेवून द्यायचे आहेत. तर नक्कीच तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये जेव्हा आंब्याचा सीझन चालू आहे तेव्हाच हे आंब्याचे शिरवाळे नक्कीच ट्राय करून बघा. खरंच खूपच छान हे शिरवाळे तयार होतात. शिजवून घेतलेले शिरवाळे आणि तयार करून घेतलेले दूध हे आपले दोन्ही पण रेडी झालेले आहेत. चला तर आपण आपली डिश सर्व करून घेऊया. दिसायला आणि टेस्टला सुद्धा खूप छान लागतात हे शिरवाळे. नक्कीच तुम्ही सुद्धा तुमच्या घरी हे ट्राय करून बघा. तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा. रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा. तसेच तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हसोबत आपली ही लिंक शेअर करायला अजिबात विसरू नका. पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.